भारत दौऱ्यावर असलेल्या पुतीन यांची भेट घेण्याची इच्छा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली। परंतु पुतीन यांच्या कार्यक्रमात या भेटीला स्थान मिळाले नसल्याचं स्पष्ट झाल्यावर राहुल गांधी यांनी आपण विरोधी पक्षनेते असूनही आपल्याला भारतात येणाऱ्या राष्ट्रप्रमुखांना भेटण्यास सरकारकडून मज्जाव केला जात असल्याचा आरोप केलाय। भारतात इतर देशाचे राष्ट्रप्रमुख आले तर त्यांना भेटण्याची संधी विरोधी पक्ष नेत्यांना दिली जाते तसा संकेत आहे। राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यापासून पुतीन यांच्या पूर्वी किमान 4 राष्ट्रप्रमुखांनी भारताला भेट दिली आणि त्या सगळ्यांसोबत राहुल गांधींचीही भेट झाली। यावेळी मात्र पुतीन यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी राहुल गांधींना मिळाली नाही। विशेष म्हणजे पुतीन यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या भोजन समारंभासाठीही राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे यापैकी कुणालाही आमंत्रण नाही। काँग्रेसचे नेते शशी थरूर यांना मात्र या भोजन कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले। त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेस अधिकच आक्रमक झाली आहे। खरे तर विदेशी राष्ट्रप्रमुख दौऱ्यावर येतात तेव्हा त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम अगदी मिनिटाच्या हिशेबाने निश्चित केला जातो। हा कार्यक्रम आधीच ठरत असल्याने वेळेवर त्यात फारसा बदल होत नाही। साधारण भारताला भेट देणारे राष्ट्रप्रमुख राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासोबत विरोधी पक्ष नेत्यांनाही भेटत असतात। तसा त्यांचा कार्यक्रम ठरलेला असतो। पुतीन यांच्या कार्यक्रमात राहुल गांधींची भेट निश्चित नसेल तर भारत सरकार त्यांना या भेटीसाठी बाध्य करू शकत नाही। त्यामुळे मोदी सरकारने राहुल गांधींना पुतीन यांची भेट घेऊ दिली नाही या आरोपात फारसा दम नाही। पुतीन यांना राहुल गांधींना भेटायचेच असते तर मोदी किंवा भारत सरकार त्यात आडकाठी आणू शकले नसते। त्यामुळे पुतीन यांनाच राहुल गांधींच्या भेटीत फारसे स्वारस्य नसावे असं दिसतंय। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।